नमस्तु आचार्यश्री. नमस्तु. 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 नमो अरिहन्तानं. नमो सिद्धानं. नमो आयिर्यानं. नमो उज्जायानं. नमो लोये सौवसावूनं. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. हॉस्पिटल संबंधी माझे मनोरथ. आचार्य चंद्रप्रभू सागर महाराजजींनी जे हॉस्पिटल निर्माण केले आहे ते फार महत्त्वाचे काम केले आहे. त्याची अतिशय गरज होती. आपल्या भागात साधूंच्या सेवेसाठी म्हणून एकही साधन किंवा ठिकाण नव्हते. त्यासाठी साधूंना आजारी पडले तर जयसिंगपूर, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी जाऊन उपचार करून घ्यावे लागत होते. ते करत असताना साधूंना खूप अडचणी येत होत्या. चौक्याची शिस्त होत नव्हती. खूप हाल होत होते. हॉस्पिटल एकीकडे, डॉक्टर एकीकडे, ट्रीटमेंट एकीकडे, औषध एकीकडे, अशी विचित्र परिस्थिती होती. मी हे सर्व अनुभवले आहे. आचार्यश्रीने काढलेले हॉस्पिटल खुल्या जागेत प्रशांत ठिकाणी शांत वातावरणात आहे. गडबड गोंधळ नाही. गाड्यांची ये जा कमी असल्याने प्रदूषण नाही. स्वच्छ हवा, भरपूर सूर्यप्रकाश, पवित्र ठिकाणी हे हॉस्पिटल बांधले गेले आहे. मुनी महाराजांना राहण्यासाठी 4 खोल्यांची निर्मिती केली आहे. खाली हॉस्पिटल आहे. एक ऑफिस आहे. तेथे डॉक्टर तपासणी करतात. 2 खोल्या आहेत. एका खोलीत आरिका, प्रतिमाधारी यांच्यासाठी ट्रीटमेंट तेथे महिला डॉक्टरच करतात. त्या रूममध्ये आजारी साधूंना ट्रीटमेंटसाठी दुसरी खोली आहे. तेथे सर्व मुनिराज, क्षुल्लक, ऐलक यांच्यासाठी सोय आहे. तेथे पुरुष डॉक्टर असतात. फार सुंदर व्यवस्था आहे. सर्व भांडी पितळी आहेत. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे सर्व उपचार केले जातात. अशुद्धता अजिबात नाही. साधूंना शारीरिक क्षमता मिळावी यासाठी आयुर्वेदातील तपन, स्वेदन, परिमर्दन, अभ्यंग इत्यादी उपायांचा अवलंब घेण्यास सांगून 10 ते 15 दिवस ठेवून घेऊन शारीरिक वेदनेतून मुक्त करतात. एवढेच नाही तर साधूंच्या आहाराच्या सोयीसाठी 3 खोल्या बांधल्या आहेत. तेथे सर्व साधूंची आहाराची सोय पथ्यसहित केली जाते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पथ्य सांभाळून आहार दिले जाते. त्यामुळे साधू लवकरच बरे होतात. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. मी उपचार करून घेऊन बरी होऊनच सल्लेखनाची आराधना करत आहे. स्वभावमती माताजी
बऱ्या झाल्यात. पूज्य वीरसागर महाराज, पूज्य सरल सागर महाराज उपचार घेऊन बरे झाले आहेत. सर्व साधूंना महान महान उपकारक रोगमुक्त होण्याचे शुद्ध पवित्र हे हॉस्पिटल बनले आहे. आरिकांना राहण्यासाठी आरिका निवास बनले आहे. सर्व सोयींनी युक्त हॉस्पिटल बनले आहे. साधूंना दर्शन पूजन मिळावे म्हणून श्री 1008 चंद्रप्रभ मंदिरही बांधले गेले आहे. दररोज पूजा भक्ती दर्शन सर्व सोय आहे. बाजूलाच गोरगरीब लोकांसाठी मोठ्या हॉस्पिटलची निर्मिती होत आहे. फार लोकांना त्यांचा फायदा होणार आहे. हे महान पुण्याचे कार्य आचार्य चंद्रप्रभू सागर महाराजजी करत आहेत. त्यांना फार फार धन्यवाद. त्यांचे शुभ होऊ दे, त्यांचे कल्याण होऊ दे, ते कायम निरोगी राहोत ही प्रार्थना मी प्रभूचरणी करते. पुढे आचार्य विद्यासागर महाराजांची कुटी आहे. प्रशस्त व निर्मल आहे. लोक विश्रांतीसाठी तेथे बसतात. जवळच सुंदर विहीर आहे. पाण्याने भरलेली सर्व पाण्याची व्यवस्था तेथूनच होते. कशाचीच तेथे गैरसोय नाही. अशा सर्व सोयींनी युक्त हे हॉस्पिटल बनले आहे. ते चिरकाल टिकणार आहे व अनंत अनंत लोकांना त्याचा फायदा होणार आहे. हे सर्व कार्य परमपूज्य आचार्य चंद्रप्रभू सागरजी महाराज यांच्यातील दयाळू बुद्धीने तसेच त्यांच्या अंतरंगात असलेल्या प्रवचन वात्सल्य भावनेने घडलेले आहे. पूज्य आचार्यश्रींनी हे हॉस्पिटलच्या रूपाने समाजाला एक अद्भुत देणगी दिलेली आहे की ज्यामुळे अनेक साधू संतांना अभयदान प्राप्त झालेले आहे. त्यांच्या अंतरंगातील प्रवचन वात्सल्य भावना, वैयावृत्ती भावना वाखाणण्याजोगी तर आहेच, परंतु महाराजांच्या अंतरंगाला परमविशुद्धी प्राप्त करून देऊन भविष्यात तीर्थंकर प्रकृतीचा बंध करून देणारी आहे. मुनी आरिका श्रावक श्राविका यांना आरोग्य प्रदान करून त्यांचे मोक्षमार्ग प्रशस्त करण्याची त्यांची भावना सर्व समाज व साधू जगतात आदर्श आहे. पूज्य महाराजजी यांच्यासमोर मी जेव्हा माझ्या संलेखनासाठी बोलले, निवेदन केले, त्यावेळेला त्यांनी ते अत्यंत भक्ती आणि वात्सल्यपूर्वक माझे समर्पण स्वीकारले. वेळोवेळी मला प्रायश्चित्त देऊन स्थितीकरण करून मला पवित्र केले आणि माझ्या समाधीची साधना उत्कृष्टतेने करवत आहेत. यासाठी मी त्यांची खूप ऋणी आहे. त्यांचे अनंत उपकार कसे फेडावेत हे मला कळत नाही, परंतु संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागरजी महाराज नेहमी सांगायचे, गुरूंचे उपकार थोडे असे असतात, संपूर्ण आकाशाचा कागदावरच्या समुदायाच्या आकाशाचा कागद करून समुदायाच्या
समुदायाच्या शाहीने जरी गुरूंच्या उपकाराचा महिमा लिहायचा असेल तरी ते कमी पडते. अशी गुरूंच्या उपकाराची परतफेड शिष्य तेव्हाच करू शकतात जेव्हा ते गुरूंच्या आज्ञेत राहतात, गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करतात आणि स्वतः शुद्ध होऊन सिद्धत्वाची प्राप्ती करतात. माझे दीक्षागुरू पूज्य आचार्य शीतल सागरजी महाराज. त्यांनीही दीक्षेपासून आतापर्यंत खूप उत्कृष्ट मार्गदर्शन तर केलेच, पण माझे निर्यापक आचार्य पूज्य चंद्रप्रभू सागरजी महाराज यांनी तर माझ्या जीवनरूपी मंदिरावर महाराज यांनी माझ्या जीवनरूपी मंदिरावर संलेखनारूपी कलशारोहण स्थापन करण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्यामुळे या गुरुद्वयांची उपकारांची परतफेड मी तेव्हाच करू शकते जेव्हा मी स्त्रीलिंग छेदन करून मी तेव्हाच करू शकते की मी स्त्रीलिंग छेदन करून स्त्रीलिंग छेदन करून आगामी भवात मुनिदीक्षा घेऊन सिद्धत्वाला प्राप्त करून घेईन आणि ते मी घेणारच. आता माझी शुभ संकल्प आहेत, त्याकरिता गुरुद्वयाने मला आशीर्वाद देऊन कृतकृत्यही केलेले आहे. गुरूंच्या मेहनतीच्या व आशीर्वादाचे फळ म्हणून मला अंतिम क्षणापर्यंत माझ्यात शुभ भावना सावधानता राहो व माझे सुमरण होवो हेच जिनेश्वर चरणी प्रार्थना. पूज्याचार्य शीतल सागरजी, पूज्याचार्य चंद्रप्रभू सागरजी यांच्या चरणी नमस्तु नमस्तु नमस्तु. श्रीफळवरती कठोर किंतु अंतरी शुभ्र मधुर अपार. मधुर स्वभावी पापन भावी असेच माझे गुरु अविकार. वात्सल्याची शीतल सरिता त्यांच्या अंतरी झुळझुळते. कर्तव्याचे कोमल निर्णय कधी घ्यावे हे त्या कळते. अवकाशातील चंद्र सूर्यसम तेजस्वी अन ओजस्वी परमकृपाळू गुरुद्वय माझे ज्ञानी ध्यानी तपस्वी. करजोडोनी नत होवोनी वंदन करीते चरणाशी. तव कृपेने खरीच झाली माझी ओळख माझ्यासी. धन्यवाद गुरु उपकाराचे सेवेचे अन समतेचे. कृतज्ञ राईन जोवर मजला पद न मिळेला मुक्तीचे. पद न मिळेला मुक्तीचे. नमस्तु महाराज. नमस्तु नमस्तु नमस्तु.